दरम्यान जलजीवन मिशनच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली। जलजीवन मिशनचा खर्च 50% केंद्र आणि 50% राज्याने उचलायला हवा अशी मागणी यावेळी समोर आली आणि आज मागणीवरून राज्याचे मंत्री आणि केंद्रातल्या मंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले। ज्या पंचच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी काम पूर्ण नाही केलं त्यांना पिनलाइज करण्यात आलं पाहिजे, तोही विषय मीटिंगमध्ये गाजला आहे। परंतु एकंदर माझ्या लोकसभा असेल, महाराष्ट्रातील सगळे जिल्हे असतील, विशेषतः ग्रामीण भागातील सगळे जिल्हे असतील, आम्हाला सगळ्यांना एक विश्वास माननीय CR पाटील साहेबांनी दिला की येत्या काही महिन्यामध्ये ही योजना यशस्वीरित्या पूर्ण होईल। कॅबिनेट मिनिस्टर CR पाटील साहेबांनी उत्तर दिलं, त्या उत्तरामध्ये कुठल्याच सांसदच्या समाधान झालेलं नाही आहे आणि दोन्ही डबल इंजिनची सरकार असल्यानंतरही दोन्ही मंत्र्यांमध्ये ताळमेळ दिसला नाही। मी जे प्रश्न केला की आम्ही 2024 मध्ये सर्व योजना मंजूर करून घेतल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतरही आमचे सर्व प्रपोजल व्यवस्थित आहे, आम्ही वेळेच्या आतमध्ये सर्व पैसे आपली मागणी केलेली आहे, त्यानंतरही 65 कोटी रुपये आमचे निधी केंद्राकडे अडकून आहे। तक्रारी ऐकून घेणं गरजेचं होतं आणि यामध्ये अनेक कामांमध्ये कामं अपूर्ण स्थितीमध्ये आहेत, अनेक ठिकाणी पाणी आहे तर योजना नाही, अनेक ठिकाणी योजना पूर्ण झालेली आहे पण पाण्याचा सोर्सेस अवेलेबल आहे। सगळ्यांच्या तक्रारी होत्या, या सगळ्या तक्रारी सगळ्याच खासदारांनी या माननीय मंत्री महोदयांसमोर मांडल्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।